नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास, आगळा वेगळा आणि एक अविस्मरणीय दिवस आहे. कारण आज आम्हाला टोरंटो शहरामधनं आपल्या सबस्क्रायबरनी त्यांच्या घरी पॉडकास्टसाठी बोलवलेलं आहे. आजचा हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ तुमच्या सपोर्टमुळे आलेला आहे. आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही केंद्रीय फॅमिलीला जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज आपला यूट्यूबचा मित्रपरिवार 1,30,000पेक्षा जास्त झालेला आहे. आपला हा मित्रपरिवार दिवसेंदिवस असाच मोठा होत राहो. कॅनडातील जीवनशैली, संस्कृती आणि या देशामध्ये असलेले वेगवेगळे निसर्गरम्य ठिकाणं मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली. ते सर्व व्हिडिओज तुम्ही जगभरामधनं पाहिली आणि त्याचबरोबर तुम्ही मला प्रोत्साहन पण दिलं. मी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन केलं आणि त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना तुम्ही भरभरून यश दिलं, या गोष्टीचा मला आज खरंच खूप आनंद होत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आमच्यासाठी खरंच खूप खास होणार आहे. कारण या प्रकारचा अनुभव आम्ही अगोदर कधी घेतलेला नाही. हा आमच्या आयुष्यातला पहिलाच पॉडकास्ट आहे. तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये आमच्याविषयी बरंच काही जाणून घेण्याची संधी आहे. खेडेगावापासून चालू झालेला हा प्रवास कॅनडापर्यंत कसा आला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. कॅनडाच्या प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले असंख्य असे मराठी कुटुंब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खास करून टोरंटो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच मराठी माणसं आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य मराठी माणसांना भेटलो. एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की मराठी माणसाने परदेशामध्ये जाऊन सुद्धा खूप नाव कमवलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठी माणूस आज प्रगतीपथावरती पण आहे. आज परदेशात सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणसाने पाय ठेवलेला आहे. जॉब असेल, बिझनेस असेल किंवा आणखीन इतर कोणतं क्षेत्र असेल, त्या ठिकाणी आपल्याला मराठी माणसं पाहायला मिळतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमधनं तुम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे. शून्यामधनं आपण विश्व कसं निर्माण करायचं आणि त्याचबरोबर बिकट परिस्थितीमधनं मार्ग कसा काढायचा आणि त्यामधनं यश कसं मिळवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. टोरंटो शहरामध्ये प्रांजल नावाच्या आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर आहेत. त्या सध्या कॅनडामध्ये फायनान्शियल ॲडवायझरचा जॉब करतात. त्याचबरोबर त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती कॅनडामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांचा पॉडकास्ट घेतात आणि त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. चला तर मित्रांनो, मग आमच्या सोबत राहा आणि हा व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय करा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, हे पहा इथे प्लमचं झाड आहे. तर हे एक बोरासारखं आहे, म्हणजे ज्या प्रकारे आपली बोर असतात अगदी त्या प्रकारचंच. हे पहा किती फळं लागली त्याला. थोडीशी आंबट गोड असतात, पिकल्यावरती अशी ती जांभळ्या रंगाची होतात. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या घरी आलात. तर मित्रांनो, आम्ही टोरंटोमध्ये प्रांजल राहतात. त्यांनी आम्हाला आज पॉडकास्टसाठी बोलवलेलं आहे. त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. तर खूप छान वाटलं. आम्ही आता सुरुवात करणार आहोत.
तर सुरुवातीला त्यांनी इथे मस्त आमच्यासाठी जेवणाची तयारी केलेली आहे. तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. हो. तर तुम्ही सर्वजण पहा, कारण आज बऱ्याच काही अशा गुपित गोष्टी चर्चा आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर द इन्व्हिटेशन. थँक्यू सो मच फॉर कमिंग. इट्स अ ऑनर की तुम्ही आमच्या घरी आला तर आणि मी तुमच्या ब्लॉगमध्ये आहे त्यामुळे. आणि खूप गोड फॅमिली आम्ही जशी बघतो तशीच आहात तुम्ही. आणि खूप बरं वाटलं, असं वाटलंच नाही पहिल्यांदा भेटतं. मी तर शिल्पाताईशी लास्ट इयर पासूनच बोलते आणि त्यांनी खूप छान स्वागत केलंय माझं कॅनडामध्ये. त्यामुळे त्या पहिल्या ज्यांना मी मेसेज केलेला. ओके ओके. तर आमची खूप दिवसाची भेट अशी पेंडिंग होती, आता झाली आहे फायनली. बरोबर बरोबर. तर आपली मराठी माणसं सर्वत्र आहेत, फक्त आता हे युट्यूबच्या माध्यमातून हळूहळू आपण सगळेजण एकत्र येत आहोत. आणि प्रांजलचं पण युट्यूब चॅनल आहे, प्रांजल वाहिनी म्हणून, ते पण बरोबर. तुम्ही नक्की पहा. नक्की नक्की सबस्क्राईब पण करा, कारण मराठी माणसांना सगळ्याच्या सपोर्टची गरज आहे. आणि आपला पॉडकास्ट येणार आहे, त्यात तुम्हाला सगळी फॅमिलीची स्टोरी Yes. बघायला मिळणार आहे, युट्यूब जर्नीच्या पलीकडे जाऊन. Yes. तर तो पण नक्की बघा. येस येस, तेच तर म्हणलं मी, बऱ्याच काही गुपित गोष्टी आता सगळ्यांना हो. कळतील. हो. आमची जर्नी, स्ट्रगल सगळं काही समजेल तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू सो मच. प्रांजलने आमच्या सर्वांसाठी दुपारच्या जेवणासाठी मस्त गरमागरम पावभाजी बनवली होती. आम्ही सर्वांनी एकत्र बसून दुपारचं जेवण केलं. प्रांजल आणि त्यांचे मिस्टर अभिषेक हे दोघंही स्वभावाने खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. हे घे रे धनुष, बॉईज घ्या. तू खाली ठेवून दे कुठं तरी. अरे बटर मग आज लवकर उठावं लागलं असेल सकाळी. लवकर तर आम्ही उठतो, कारण की त्याचं शिफ्ट असते ना सकाळची, आणि माझी पण तशीच असते. बरं. सो आम्हाला कामावर जाण्याची ते सकाळची लवकर सवय आहे पहिल्यापासूनच. ओके ओके. त्यामुळे विकेंड असो नाही तर काही असो, आम्ही 6:30ला लवकर उठतो. बर बर, छान. ते आमचा रोजचा क्लॉक झालेला आहे. बॉईज एन्जॉय करा पावभाजी. ओके, रियांशची फेवरेट आहे बाबा. घ्यायचं का रे तुला? आणि पाव आहे तर आरामात खा, पोटभर खा. आमचं फेवरेट आहे पावभाजी, कारण आम्हाला आता उशीर होईल. 8 दिवसातून एखाद्या वेळेस तरी म्हणतो हा. तो. हे घे. तुमचे कुकिंगचे एवढे व्हिडिओज बघितलेत, आता मला थोडं टेन्शन नाही आहे. नाही, मी काही एवढी नाही. एक्सपर्ट नाहीये, नॉर्मलच आहे. कसं झालंय नाही नाही, मस्त वास मस्त छान आहे. छान. प्रांजल यांच्या आईने पण इंडियामधनं व्हिडिओ कॉल करून आज आमच्यासोबत बऱ्याच गप्पा केल्या. त्यांच्यासोबत बोलून आम्हाला पण खरंच खूप आनंद झाला. धनंजय सर आणि त्यांची फॅमिली. हॅलो. कसं वाटलं पावभाजी? छान, एकदम चविष्ट बनवलेली आहे. थँक्यू. मला मुंबईच्या पावभाजीची आठवण झाली. थँक्यू सो मच. मसाला आणि ती टेस्ट एकदम आपल्या इंडिया सारखी आहे. थँक्यू. खूपच मस्त झालेली आहे, खूप Thank you. टेस्टी आहे, छान लागते. मुलं पण तिथं खात मुलांची आहेत. तर फेवरेट आहे पावभाजी. हो ना? फार आवडते. यू लाईक इट? थँक्यू. मुलं एकदम रेडी होऊन आलेत. केंद्रीय कॅनडाचे टी-शर्ट. येस, पॉडकास्ट रेडी. या मित्रांनो जेवायला. हे पहा, आम्ही प्रांजल आणि अभिषेक यांच्या घरी आलेलो आहोत. मस्त दुपारचं जेवण चालू आहे आमचं. पावभाजी बनवलेली आहे. या तुम्ही पण जेवायला. तर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी पॉडकास्टला सुरुवात केली. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि आज आपल्याकडे अशी फॅमिली आली आहे जी मला नाही वाटत कुठल्याही मराठी कम्युनिटीमध्ये असा एक व्यक्ती असेल ज्याच्या कधी ना कधीतरी युट्यूब किंवा इन्स्टा फीडवर आली नसेल. पण पर्सनली मला असं वाटतं की लोक त्यांच्याशी कनेक्ट ह्यासाठीच नाही होत की ते सगळे माहिती देतात, कॅनडा फिरवतात, आपल्याला सगळं दाखवतात, खूप सारी माहिती देतात, पण त्यांचा तो साधेपणा आहे ऍज अ फॅमिली, आणि त्यांचा तो जेन्युइननेस, त्यांच्या व्हिडिओ थ्रू त्यांचा जो प्रांजळपणा आपण बघतो आणि हंबल नेचर, त्याच्यानी जास्त कनेक्ट होतात. आणि आपल्याला असं वाटत नाही, एवढी कम्युनिटी त्यांनी बनवली आहे आज कॅनडामध्ये, पण आपल्याला अजिबात असं वाटत नाही की ही कोणीतरी दुसरी फॅमिली आहे. आपल्याला असं वाटतं ही आपलीच फॅमिली आहे.
आणि अशा फॅमिलीचं आपण आज स्वागत करत आहोत प्रांजल वाहिनीवर. तर सगळ्यांनी माझ्यासोबत वेलकम करा केंद्रे इन कॅनडा आणि केंद्रे फॅमिलींचं. नमस्कार नमस्कार सर्वांना. सर्वांना नमस्कार. आज प्रांजलनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे पॉडकास्टसाठी त्यांच्या घरी. तर खरंच खूप एक वेगळा अनुभव आहे आमच्या सर्वांसाठी, कारण आमच्या जीवनातला हा पहिलाच पॉडकास्ट आहे. या अगोदर आम्ही अशा कुठल्या प्रकारचा अनुभव घेतलेला नाही, त्यामुळे आम्ही पण आज बरंच काही नवीन शिकणार पण आहोत आणि एक्साइटेड पण आहोत. आम्हाला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याकडून, कारण की आम्ही बघतो फॅमिली, जसं मी सांगितलं की मी कॅनडाला लास्ट इयर यायच्या अगोदर पासून तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यावेळेस तुमचे 800 सबस्क्रायबर्स होते आणि आज तुमचे 1.3 लाख असे सबस्क्रायबर्स आहेत. तर ती जर्नी सगळी आम्हाला जाणून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमचा थोडक्यात तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून द्या. मी धनंजय केंद्रे, माझी मिसेस शिल्पा केंद्रे, आणि हा माझा छोटा मुलगा आहे रियांश केंद्रे, आणि हा मोठा मुलगा धनुष केंद्रे. तर अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. थँक्यू, तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिलीत. तर मला तुम्ही आता सध्या काय करताय ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या युट्यूब जर्नी बद्दल जाणून घ्यायला आवडेल. सो प्रोफेशनली तुम्ही काय करता आणि केंद्रे फॅमिली कशी स्टार्ट झाली? ओके, सध्या माझा बिझनेस आहे कॅनडामध्ये. मी फार्मास्युटिकल बिझनेस आहे. ज्या फार्मा कंपनीज आहेत USA मध्ये किंवा ऑल ओव्हर द युरोपमध्ये, त्या सर्व फार्मा कंपनीजला आम्ही इंटरमिडिएट प्रोडक्ट असतात फार्माचे, ते प्रोडक्ट्स आम्ही त्यांना सप्लाय करत असतो. तर ते मॅन्युफॅक्चर करावे लागतात. तर इंडियामध्ये हैदराबादला आम्ही ते टोटल मॅन्युफॅक्चरिंग चालते तिथे मॅन्युफॅक्चरिंग करून मग आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड त्याची शिपिंग करतो. तर या ठिकाणी मी काय करतो की माझी कस्टमर सर्व्हिस आहे एक प्रकारची. म्हणजे जे कस्टमर्स आहेत त्यांना मी इन पर्सन जाऊन भेटतो, किंवा मग शक्य असेल त्यांना ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करून. तर अशा प्रकारे मी ते कस्टमर बेस वाढवतो, आणि ऑर्डर्स घेतल्याच्या नंतर मग आम्ही ते इंडियामध्ये किंवा इव्हन चायनामध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करतो, आणि मग तिथून मग आम्ही ते जिथे कस्टमर असतील तिथे त्यांना ते आम्ही सप्लाय करतो. तर असा हा माझा बिझनेस आहे. त्यामुळे मी टोटल फॅमिलीला म्हणजे ऑल द टाइम वेळ देऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता की जे लोक बाहेर जॉब करतात त्यांना खूप अवघड आहे की तुम्ही फॅमिलीला वेळ देणं किंवा जॉब कल्चर ते मॅनेज करणं खूप अवघड होतं. जेव्हा मी हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हापासून मी घरीच असतो, आणि तेव्हापासून मग माझा फुल टाइम फॅमिलीला पण मी देतो. जेव्हा फ्री असेल तेव्हा मग आम्ही हे करू शकतो. आणि थोडासा फ्री वेळ भेटल्यामुळे हे युट्यूब आम्ही करू शकलो. आणि युट्यूब स्टार्ट करण्यामागचं आमचं म्हणजे विशेष असं काही कारण नव्हतं. सहज मी आणि शिल्पा एके दिवशी असं बसलो होतो. ती म्हणली की आपण इंडियाला जायचं. तुम्हाला आवड होती की आता मुलं पण मोठे होत आहेत, तर मग आपण इंडियामध्ये सेटल होऊया आपलं कल्चर वगैरे लागण्यासाठी. त्यामुळे आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलो की जेव्हा आपण कॅनडा सोडू तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे आपण तिथं कसं राहिलोय, मुलं कशी लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे आम्ही रेकॉर्डिंग करून व्हिडिओ पोस्ट करायला एक आपलं कल्चर, आपण कशा प्रकारे लाईफस्टाईल होती कॅनडामध्ये ते आपल्याला इन फ्युचर पाहता येईल या म्हणजे उद्देशाने आम्ही काही व्हिडिओज टाकले होते. असं काही म्हणजे पॉप्युलर आपल्याला व्हायचं आहे किंवा असा कुठला आमचा उद्देश नव्हता. आणि पण ते व्हिडिओ मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप जणांनी पसंती दिली, आणि मग 1-2 व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांचे आम्हाला कॉमेंट्स यायला लागले की दादा तुमचा व्हिडिओ छान होता, आणखीन काहीतरी व्हिडिओ बनवा, आम्हाला कॅनडाविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. कॅनेडियन कल्चर, इथले जीवन स्टाईल कशी आहे, किंवा इथले जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते आम्हाला पाहायला आवडतील. मग हळूहळू असं युट्यूबचा म्हणजे एक प्रकारे आवड निर्माण झाली, आणि त्यामधनच मग हा युट्यूबचा जो प्रवास म्हणजे अतिशय छोट्याशा विचाराने चालू केलेला आता तो लाखाच्या वरती गेलेला आहे. आणि खूप कमी वेळामध्ये आमची वर्षामध्येच 1,31,000 फॉलोअर्स झाले. आणि अगोदर म्हणजे जेव्हा आम्ही आता स्टार्ट केलं त्यावेळेस म्हणजे खूप कमी होते फॉलोअर्स, पण गेल्या मला वाटतं 8 ते 10 महिन्यामध्ये फॉलोअर्सची ग्रोथ खूप जास्त झाली, आणि लोकांनी खूप पसंती दिली. आणि आतापर्यंत एकही आम्हाला असा निगेटिव्ह कॉमेंट वगैरे कधी आलेला नाही की दादा तुम्ही हे दाखवलं नाही असं तसं, किंवा कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी. तर प्रत्येक कॉमेंटमध्ये सर्वांनी खूप प्रोत्साहन दिलं, खूप प्रेरणा दिली की दादा छान व्हिडिओज असतात, मोटिवेशन दिलं. आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला पण थोडीशी ऊर्जा मिळाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि जर आपले लोक आहेत त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे तर आपल्याला शक्य आहे तर आपण का करायला नाही पाहिजे. आणि मराठी माणसं जगभरामध्ये भरपूर आहेत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलं, कुठल्याही शहरामध्ये कुठेही गेलात तर आपल्या आजूबाजूला खूप छान छान मराठी माणसं आहेत, परंतु ती माणसं आपल्याला असे सहजासहजी शोधता येत नाहीत. आणि जेव्हा आपण हे युट्यूब आम्ही स्टार्ट केलं तर युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला समजायला लागलं
की यार आपल्या आजूबाजूला छान छान मराठी माणसं आहेत, जी आपण विचार करत होते की ते कोणी नाही, हे नाही, परंतु ती माणसं खूप जवळजवळ होती आणि त्याच्यामुळे ही सगळी माणसं एकत्र आली. आणि त्यामुळे मला युट्यूबचे पण खूप धन्यवाद मानावे असं वाटतात हा की खूप युट्यूबमुळे छान माणसं भेटली. हा इतकी छान छान माणसं खूप कमी वेळामध्ये आम्हाला भेटली. हम्म. आम्हाला येऊन कॅनडामध्ये जसं मला आता 17 वर्ष झालेलं आहे. हम्म. 2008 मध्ये मी आलो. तर तेव्हापासनं म्हणजे एक प्रकारचं जॉब करणं, घरात बसणं आणि कॅनडामध्ये लाईफ खूप बिझी असते आणि वेळ कधी निघून जातो आपल्याला समजत नाही. आणि मग असंच आमचं आयुष्य चाललं होतं. घर काम आणि माणसं अशी हरवल्यासारखी होत होती. मग त्यामुळे आम्हाला वाटलं की यार आपण आता कुठेतरी याच्यापासून थोडा मार्ग बदलून लोकांकडे जायला पाहिजे, लोकांच्या जवळ जायला पाहिजे, थोडंसं सोशल व्हायला पाहिजे. आणि मग ते थोडंसं युट्यूबची आयडिया आली आणि मग तिथूनच हा युट्यूबचा प्रवास चालू झाला. खरंय, खूप छान वाटतं. म्हणजे तुम्ही एकदम घरातलं दाखवता, पर तुम्ही बाहेर फिरताना दाखवता, बरोबर. मुलांचे अचीवमेंट्स दाखवता, बरोबर. मुलांना संस्कार करताना पण आम्ही बरोबर. दिसतो. मला शिल्पाताईला विचारायला आवडेल की म्हणजे तुम्ही घरी राहून म्हणजे तुम्ही कसं घडवताय हे सगळं, तुमचा सपोर्ट कसा आहे त्यांना? माझा सपोर्ट म्हणजे हे व्हिडिओज वगैरे बनवत राहतात तर फुल सपोर्ट असतो. आणि मुलं पण शाळेत आणि आपलं पण इंडियन कल्चर लागण्यासाठी आम्ही प्रत्येक फेस्टिवल करतो. तुम्ही जसे होम मेकर आहात आणि आम्ही बघतो की तुम्ही किती छान जेवण बनवत असता, मुलांवर जे संस्कार होत असतात आणि त्यांना तुम्ही एवढं सपोर्ट करता, ते व्हिडिओज काढतात, ब्लॉगिंग करतात, तर तुमचा त्याच्यात कसा पाठिंबा आहे आणि तुमचा काय म्हणजे तुमचे काय विचार आहेत? मला हे युट्यूब जर्नी जेव्हापासून चालू झाली आहे तेव्हापासून इतकं छान वाटतं ना. केम्ब्रिजमध्ये आम्ही खूप दिवसापासून राहत होतो, पण एवढी मराठी माणसं आम्हाला भेटलीच नव्हती. जे युट्यूब चालू केल्यापासून कॉमेंट करून वगैरे चांगली मराठी माणसं वगैरे भेटली आम्हाला. त्याच्यामुळे युट्यूबला तर फुल सपोर्ट आहे. आणि मुलांचं असं आहे की आपण भारतापासून खूप लांब आहेत आणि आपलं मराठी कल्चर मुलांना लागलं पाहिजे, आपले फेस्टिवल त्यांना कळाले पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सगळे फेस्टिवल करतो. आपण आपल्या छोट्या गेस्टची बोलूया. तर तुम्हाला कसं वाटतं ब्लॉगिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, आणि तुमच्या स्वतःबद्दल सांगा थोडं की कुठल्या ग्रेड मध्ये आहात, काय करता आहात? मी 8th ग्रेड मध्ये आहे, आता 9th ग्रेड मध्ये जाणार. ओके. ब्लॉगिंग मला खूप छान वाटते. इतके दिवस असे मराठी फ्रेंड्स नव्हते मला. ओके. तेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून भरपूर मराठी फ्रेंड्स मिळाले. ओके. तू एवढे छान मराठी बोलतोय आणि मला असं कळलंय तुम्ही लोक इथेच बॉर्न झालेले आहात. तर मी त्यांना बॉर्न झाल्यापासून मराठीमध्येच बोलायला शिकवलेलं आहे. आम्ही घरी म्हणजे मराठीच बोलतो आणि त्यामुळे त्यांना मराठी येते. आणि विशेष म्हणजे आमची मराठी म्हणजे मराठवाड्यातली मराठी आहे. तर त्यामुळे ते जो मराठवाड्याचा जो फ्लेवर आहे मराठीचा, तो फ्लेवर त्यांच्या भाषेमध्ये आहे. आणि इंग्लिश मात्र ते मग शाळेमध्ये तर बोलतातच. आपण म्हणजे स्पेशली त्यांना इंग्लिश शिकवायची काही गरज नाही. आणि आम्ही बऱ्याच वेळेस कसं पाहिलेलं आहे की ज्या मुलांना म्हणजे आपली मातृभाषा येत नाही किंवा जे मराठी बोलत नाहीत आणि ते मुलं जेव्हा इंडियामध्ये किंवा असं जातात, तर त्यावेळेस त्यांची आजी आजोबांना किंवा ते जेव्हा भेटतात तिथे, तर त्यावेळेस त्यांना कम्युनिकेशनचा खूप प्रॉब्लेम येतो. तर माझं तर असं म्हणणं आहे की आपण कुठल्याही देशात असलो, कुठे जरी राहत असलो, तरी आपली मातृभाषा आपल्या घरामध्ये सर्वांना आलीच पाहिजे. कारण मातृभाषेचा जो फील असतो तो आपण शिकलेल्या भाषेमध्ये येत नाही. तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तेच आहे, इंग्लिश आपण स्कूलमध्ये शिकतच असतो, पण आपल्या स्वतःच्या लँग्वेजची स्वतःची आपल्याला जे कनेक्ट असतो ते आपल्याला घरातूनच मिळतो. तुम्ही ते चांगलं टिकवलेलं आहे, छान गोष्ट आहे. आणि रियांशला मी विचारू, कोणत्या ग्रेड मध्ये आहेस तू, सांग? I'm in grade 3. I'm going to grade 4. Oh, that's great. So right now you're enjoying your vacation. Are you enjoying it? Yes. Where did you go? I went to Niagara Falls, Tobermory. and then Needle Point. Okay, nice. Yeah, Needle Point. Yes. Nice. Yes. And yesterday whose match was there? My brothers. Yeah. How was it? It was nice. It was our final game. Yeah. I scored 1 goal, got 2 assists. That's nice. आणि ह्याचा जन्म 2012. धनुष 2012 मध्ये जन्मला आणि रियांश 2017 मध्ये. आणि दोन्ही पण एडमिंटन मध्ये बॉर्न झालेले आहेत. आम्ही बघत असतो व्हिडिओज मध्ये की तुम्ही कल्चर पण जपताय, तुम्ही स्पोर्ट्स पण खेळताय, तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताय, तुम्ही समर आला की तुमचे
वेकेशन व्हिडिओज आम्हाला बघायला मिळतात. That's right. तर तुम्ही सगळे फॅमिली म्हणून इतका एन्जॉय करता, तुमचे Right, काही right. फ्रेंड्स पण जॉईन होतात, तर त्याबद्दल Okay. काही सांगा. माझं म्हणणं कसं आहे की मुलांना जेव्हा ते अंडर 10 इयर असतात किंवा 15 इयर, तर त्या पिरियड मध्ये मुलांना जास्तीत जास्त आपण या मोबाईल पासनं किंवा जे कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यापासून थोडंसं दूर ठेवलं पाहिजे. कारण त्या एज मध्ये मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं किंवा आउटडोर जाऊन वेगवेगळे खेळ खेळणं हे खूप गरजेचं असतं. कारण आपण आजकाल पाहतो की जास्तीत जास्त मुलं, छोटी छोटी मुलं मोबाईलवरती आहेत आणि अगदी कमी वयामध्ये त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत किंवा स्पेक्स प्रॉब्लेम आहेत. तर आम्ही त्या गोष्टीपासून त्यांना थोडंसं म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना आम्ही जास्तीत जास्त आउटडोर म्हणजे घेऊन जातो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना म्हणजे सामील करतो. खूप छान गोष्ट आहे ही, कारण की आपण बरोबर. आजकाल बघतो मुलांना ते किती फोन एडिक्टिव्ह होऊन Right, जातात. right, पण right. तुमच्या मुलांना आम्ही बघतो ते एन्जॉय करत Right, असतात right. आणि तुमचा रिस्पेक्ट करत असतात, तुमच्यासोबत Yes, खेळत yes. असतात. ते तुमचंच क्रेडिट आहे त्यात. बरोबर. तुम्ही तसे संस्कार दिलेले आहेत आणि बरोबर, तेही तेवढं रिस्पॉन्स करतायत, कारण बरोबर. त्यांना तेवढे शिकवण मिळालेली बरोबर, आहे. बरोबर. ग्रेट. टेक्नॉलॉजी लाईफ मध्ये महत्वाची आहे. हम्म. आपल्याला नवीन गोष्टी शिकायला नक्कीच पाहिजे, परंतु आपण एखाद्या गोष्टीला ऍडिक्ट होणं हे मला थोडंसं म्हणजे बरोबर नाही वाटत. असावं, आपण प्रत्येक गोष्टीचं एन्जॉयमेंट घ्यावं, कारण मोबाईल काही वाईट नाहीये, कारण त्यामधनं आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी खरंय. शिकायला मिळतात जर आपण त्याचा प्रॉपर यूज केला तर. परंतु जर तुम्ही मुलांना 24 तास सारखं गेम खेळणं किंवा हे करणं, तर हे त्यांच्या म्हणजे हेल्थसाठी पण बरोबर नाही आणि इन फ्युचरसाठी पण बरोबर नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही मुलांना म्हणजे लिमिटेड मध्ये मोबाईल देतो किंवा असं आणि जास्तीत जास्त आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट असतो. हा. जे ते स्पोर्ट्स खेळतात आम्ही पण तेवढंच इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्यासोबत खेळतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे बॉन्डिंग पण खूप छान हो. होते बरोबर. मुलांचं. आणि आई वडिलांसोबत मुलांची बॉन्डिंग होणं खूप गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं की खरी बॉन्डिंग मुलांसोबत तेव्हाच होते जेव्हा आई वडील त्यांना अंडर 12 इयर किंवा अंडर 15 इयर वेळ देतात. तर आपण आजकाल पाहतो की आजकाल धावपळीच्या जगामध्ये दोघंही म्हणजे पॅरेंट जॉब करतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग मुलं कुठं आपण डे केअरला ठेवतो किंवा बाहेर ठेवतो आणि त्यावेळेस मग त्या मुलांना की तो टच किंवा तो फील त्या पॅरेंट सोबत एवढं कमी होतो असं मला वाटतं. म्हणून मी सुरुवातीपासून माझं स्ट्रिक्टली असं होतं की कमीत कमी एक पॅरेंट तरी मुलांसोबत पाहिजेच आणि त्यामुळे त्यांची विशेष म्हणजे केअर पण होते आणि विशेष म्हणजे त्यांना फॅमिली कल्चर आणि बॉन्डिंग निर्माण होते असं माझं सुरुवातीपासून विचार होता. जरा रिवाइंड करूया आणि Okay. पहिल्यापासून जाऊया. जसं तुम्ही Right, बोललात right. 17 वर्षापूर्वी, Yes, तर yes. धनंजय त्यावेळेस 17 वर्षापूर्वी काय विचार करून आला? ओके. खूप सुंदर आणि एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. माझं जीवन एक खेडेगावामध्ये झालं, म्हणजे माझा जन्म खेडेगावामध्ये झाला होता आणि अतिशय बिकट परिस्थिती होती. आता मी तुम्हाला 1990 किंवा 1985 ची स्टोरी सांगतोय. त्यावेळेस एवढ्या सुखसुविधा नव्हत्या, कुठलं आपलं काही नव्हतं आणि खेडेगावामध्ये तर खूप लिमिटेशन असतात. आणि विशेष म्हणजे माझा जन्म मराठवाड्यामध्ये झालेला आणि बऱ्याच वेळेस मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही, दुष्काळग्रस्त परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता करायचं तर काय, जीवनाला पुढे कसं न्यायचं. तर माझ्याकडे एकच उपाय होता की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं तरच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. मग त्याच परिस्थितीमधनं मी जी काही परिस्थिती आहे तिला कधी दोष दिला नाही. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधनं मी मार्ग काढत काढत पुढे आलो, शिक्षण घेतलं. त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये एक म्हणजे खूप मोठा हे आला होता, म्हणजे ब्रेक आल्यासारखं. मी 10वी नापास झालो होतो आणि 10वी नापास झाल्याच्या नंतर तर मग गावाकडे तर कसं असतं की यार याचं काही होणार नाही, आता 10वी नापास झालेलं याचं काय, पुढे शिक्षण काय. परंतु मी ऍक्च्युली मला तिथे ठेस लागली आणि तिथूनच मी ठरवलं की आपण जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायला पाहिजे, कारण आपल्या फॅमिलीला गरज आहे, आपल्याला गरज आहे. मग मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मग हळूहळू शिकत राहिलो. बीएससी केली, एमएससी केली. त्यानंतर मग वाटलं की आपण आणखीनही थोडंसं पुढे जायला पाहिजे. मग मी पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीला ऍडमिशन घेतलं, पीएचडी केली. पीएचडी केल्याच्या नंतर मग माझे काही सिनियर कलिग्स वगैरे होते, ते म्हटले की यार कोणी जर्मनीला गेला, कोणी इटलीला गेला. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार आपणही कुठेतरी जायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग मी पीएचडी झाल्यानंतर पोस्टडॉक साठी युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टामध्ये आलो. तर मग तिथे मी 2 वर्ष होतो. 2 वर्ष तिथे शिक्षण वगैरे केलं आणि मग त्यानंतर मग हळूहळू कॅनडामध्ये मग मी जॉब सर्च केला. जॉब लागला तिथेच. मग 4-5 वर्ष जॉब केला. तर हे असं माझ्या जीवनाची छोटीशी स्ट्रगल आहे
आणि मग तुमची लेडी लक कधी एंटर झाली? हा, मग मी जेव्हा कॅनडामध्ये आलो होतो हम्म. त्यावेळेस मी एकटाच आलो होतो 2 वर्षासाठी. मग मला 1.5 वर्ष झालं होतं येऊन कॅनडामध्ये. आणि मग घरच्यांचं सगळ्यांचं चाललं होतं की यार आता तुझं लग्न करायला पाहिजे. हो. तर मग मी कॅनडामध्ये असतानाच, शिल्पा आमच्या रिलेटिव्ह मधलीच आहे. आणि अरेंज आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज झालं. Arrange हे marriage. इकडंच असता वेळेस हा त्यांच्या भावानी मला पाहिलं हा आणि माझ्या आई वडिलांनी वगैरे फिक्स केलं. आम्ही एकमेकांचे हा. फक्त फोटोज पाहिले. तो आम्ही- तर त्यावेळेस म्हणजे आम्ही फक्त फोन कॉलवरती बोललो होतो मी शिल्पाला. आणि अशा प्रकारे आमची अरेंज मॅरेज झाली. म्हणजे 17 वर्षापूर्वी पण तेच, आणि मागच्या वर्षी जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस पण तीच सिच्युएशन होती. Right, सेम right. स्टोरी आहे आमची. Right, right. आमचं पण असंच झालं. 4 महिन्यात लग्न ठरलं, तो Okay. आला, आमचं लग्न झालं. अरे वा वा. अरेंज मॅरेजच तसंच सेम. सो मी वा. रिलेट करू शकते. एक्झॅक्टली हा. त्याच प्रकारची फिलिंग आहे. तेव्हाचं कॅनडा कसं होतं तुमच्या नजरेतून आणि आताचं कॅनडा कसं आहे? कॅनडा तर ऑलवेज चांगलाच आहे. हम्म. त्यावेळेस पण कॅनडा चांगलाच होता, आताही चांगलाच आहे. फक्त चेंज एवढा झाला की कॅनडामध्ये इमिग्रेशन खूप जास्त झालेलं आहे. ज्यावेळेस मी 2008 मध्ये आलो त्यावेळेस इंडियन कम्युनिटी इथे खूप कमी होती. त्यातल्या त्यात मराठी कम्युनिटी तर म्हणजे खूपच कमी, मला म्हणजे भेटायचीच नाही कोणी मराठी. आणि एडमिंटन अल्बर्टामध्ये खूप रेअर होते. मला वाटतं पंजाबी आणि गुजराती या 2 कम्युनिटी थोड्या जास्त प्रमाणात होत्या. परंतु मराठी आम्हाला तिथे कोणी नाही सहज भेटलं नाही. मग हळूहळू मला वाटतं जसं इमिग्रेशन वाढत गेलं तर 2015 आणि 16च्या नंतर कॅनडामध्ये इमिग्रेशन मध्ये खूप बूम आला. मला वाटतं ऑल ओव्हर द वर्ल्ड मधनं, फक्त इंडियाच नाही तर जगातल्या म्हणजे बऱ्याच देशामधनं लोक हा. कॅनडामध्ये अट्रॅक्ट झाले. जॉबसाठी म्हणा किंवा जे लाईफस्टाईल त्यांना आवडलं किंवा इथे सेटल होण्यासाठी. तर तो मला वाटतं एक सर्वात म्हणजे खूप मोठा बदल आहे कॅनडामध्ये, की इकडे ज्या सिटीज आहेत त्या जास्तीत जास्त आणखीन क्राऊडी होत गेल्या. सो शिल्पाताई, तुम्ही मूळच्या कुठल्यात? मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड असं सिटी आहे त्यातली आहे. तुम्हाला काय वाटतं शिल्पाताई बद्दल, काय बोलायचं वाटतं? शिल्पात आता काय म्हणजे तिची खूप हेल्प आहे. स्पेशली म्हणजे मुलांची खूप काळजी घेते ती. आणि आमच्या फॅमिलीची एक प्रकारे बॅकबोन आहे ती. सगळ्याच गोष्टीमध्ये तिचा खूप हेल्प असतो. आणि तिच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी करायला इझिली मिळतात. कारण कुठल्या प्रकारचं तिचं म्हणजे असं बंधन नसतं की तुम्ही हे नका करू ते नका करू. तर त्यावरूनच मला विचारायचं वाटेल की जेव्हा तुम्ही विचार केला, जसं तुम्ही बोललात की तुम्ही बसून बोललात, त्यावेळेस त्यांचं रिॲक्शन काय होतं की आपण युट्यूब ब्लॉग्स बनवायला चालू करूया, त्यांचं रिॲक्शन काय होतं? ऍक्च्युली युट्यूब ब्लॉग्स बनवणं ही माझी इच्छा नव्हती. ऍक्च्युली अच्छा. शिल्पाची इच्छा होती. आणि शिल्पा जवळपास म्हणजे 4-5 वर्षापासून माझ्या मागे लागली होती की तुम्ही काहीतरी युट्यूब ब्लॉग्स बनवा. आणि त्याचा मेन उद्देश काय होता की तिला घरामध्ये बसून असं बोर व्हायला लागलं. आणि तिला वाटायचं की जर यांनी युट्यूब ब्लॉग्स बनवले तर आपल्याला कदाचित वेगळ्या लोकेशन्सला जाता येईल, फिरता येईल. ही तिच्या म्हणजे पाठीमागचा उद्देश होता. आणि मग माझं कसं होतं, माझा खूप शाय स्वभाव होता. मी असं कधी म्हणजे पब्लिक मध्ये जाणं किंवा बोलणं या प्रकारची मी कधी ऍक्टिव्हिटी केली नव्हती. आणि त्या प्रकारचं माझ्यामध्ये करेज पण नव्हतं. परंतु मग हिने सारखी बंबार्डिंग केली होती की तुम्ही ब्लॉगिंग करा, काहीतरी करा. मग मी अगोदर असे काही व्हिडिओज टाकले होते पण त्याच्यामध्ये मी ब्लॉग म्हणजे असं बोललो नव्हतं. मग मेमरी म्हणून हा. आम्ही ठेवले ठेवले. होते. आणि मग एक दिवशी सहज असं थोडस बोलायला सुरुवात केली. आणि मग त्यामधनं मग हळूहळू म्हणजे ते जे तुमचं पहिलं इनिशियल जे होतं की शाय आणि हे, आणि आता जेव्हा आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो आम्हाला कुठेही तिकडे शायनेस दिसत नाही. खूप कॉन्फिडेंट वाटतं आणि तुम्ही खूप छान चालू केलं, ते चांगलं गोष्ट झाली. कारण की आता मला आणि माझ्या ऑडियन्सला पण, आपल्याला सगळ्यांनाच ह्या गोष्टीची हेल्प होईल की म्हणजे युट्यूब मध्ये कसं ग्रो करता येतं आणि कसं तुम्ही ते बघू शकता, त्याची थोडी टेक्निकल गोष्टी काही तुमचा म्हणजे आता तुम्ही स्टार्ट केला एक असंच व्हिडिओ टाकून, पण आता जेव्हा तुमचे 1 लाख+ सबस्क्रायबर्स आहेत, तो ती जर्नी पूर्ण कशी आहे टेक्निकली युट्यूबची? नक्की मला याविषयी नक्की सांगायला आवडेल. कारण आता मला वाटतं गेल्या काही महिन्यामध्ये बरेच आपले जे सबस्क्रायबर आहेत ते मला क्वेश्चन विचारतात, माहिती घेण्याचा प्रयत्न करतात की दादा हे युट्यूब कसं करायचं, इव्हन बेसिक स्टार्ट कसं करायचं. तर मी म्हणतो की ज्यांना थोडासा फ्री टाइम आहे किंवा दिवसामधनं 2-3 तास एखाद्या व्यक्ती जर एखादा देऊ शकत असेल तर त्यांनी युट्यूब नक्की स्टार्ट करावं. कारण प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं हिडन टॅलेंट नक्की असतं, फक्त ते आपल्याला शोधून बाहेर काढता आलं पाहिजे.
आणि जर फ्री टाइम असेल तुम्हाला आणि थोडीशी बोलण्याची कला असेल तर मला वाटतं युट्यूब मध्ये खूप चांगलं फ्युचर आहे. कन्सिस्टन्सी जी तुमची आम्ही हा, बघतो हा, की बरोबर, तुम्ही बरोबर. रोज व्हिडिओज टाकता, तुम्ही रोज अपडेट्स देता, त्याच्यामुळे पण ही ग्रोथ तुम्हाला बघायला मिळते. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. हम्म. आपण समजा एखादा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर 10-15 दिवस किंवा खूप जास्त दिवसाचा गॅप घेतला तर त्यामध्ये मग ते चॅनल ग्रो होत नाही. तर तुम्ही मला वाटतं की आठवड्यामधनं 2 किंवा 3 जरी व्हिडिओ जरी टाकले तर ते चांगलं असतं. आणि तुम्ही कंटेंट कसं क्रिएशन करता किंवा कुठल्या प्रकारचं कंटेंट क्रिएट करता ते खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही मनोरंजन करत करत कॅनडा विषयी आम्ही थोडीफार माहिती पण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे लोकांना थोडस म्हणजे जास्त कनेक्टेड झाले. तर तुम्हाला त्यामुळे लोक तुम्हाला युट्यूब थ्रू जशी भेटली बोललात, तर माझी मम्मी पण तुम्हाला फॉलो करते आणि तिनेच मला सांगितलं ह्या तुमच्या चॅनल बद्दल. जेव्हा माझं म्हणजे कॅनडाला लग्न ठरलं आणि जायचंय आता असं, त्यावेळेस तिने एक्सप्लोअर केलं आणि तुमच्या अकाउंट बद्दल तिला मिळालं आणि ती बघायची आणि तिने मला सांगितलं आणि त्यामुळे त्या थ्रूच मी बघायला लागले आणि तिलाही बरीच माहिती मिळाली तुमच्या व्हिडिओ थ्रू. त्यामुळे जेव्हा मी इथे आली तेव्हा मी पहिले तुमच्याशी कनेक्ट केलं त्यासाठी. तर तुम्हाला असं काय एक्सपिरियन्स येतो लोक भेटतात तेव्हा? एक्सपिरियन्स तर खूप छान येतो. आता तुम्हाला सांगतो आम्ही लास्ट इयर इंडियामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस आमच्या चॅनलला फक्त 15 ते 16,000 म्हणजे सबस्क्रायबर्स होते आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं नाही की आम्हाला कोणी ओळखत असेल म्हणून. आम्ही बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे यायचे आणि विचारायचे अरे तुम्ही धनंजय दादा का, तुम्ही केंद्र इन कॅनडा का. तर याचा आम्हाला खूप आनंद वाटायचा आणि हळूहळू ओळखायला लागली लोक आणि याच्यामधनं आम्हाला पण थोडीस म्हणजे प्रोत्साहन भेटलं की अरे आपण फेमस होत चाललो. या गोष्टीचा आनंद झाला. आणि दुसरे एक तुम्हाला म्हणजे अतिशय म्हणजे माझ्या मनात ती गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामधनं मला बरेच जे शेतकरी आहेत आपले आपले सबस्क्रायबर्स आहेत खेडेगावामधनं वगैरे, कारण माझी भाषा खेडेगावामध्ये आहे आणि मराठवाड्यातली भाषा बोलतो त्यामुळे लोक भरपूर कनेक्ट झाले. तर मला रात्री 2ला रात्री 12-1ला वगैरे असे मेसेजेस येतात की दादा मी शेतामध्ये पाणी देत आहे आणि दारे धरलेले आहेत आणि पाणी देत असताना मी तुमचा ब्लॉग पाहत आहे. खूप छान व्हिडिओ असतात तुमचे आणि आम्हाला माहिती पण चांगली मिळते आणि विशेष म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये असं वाटतं की आपलाच कोणीतरी माणूस बोलतोय. तर या गोष्टीचा मला खूप आनंद होतो की लोक अशा प्रकारे आपल्या चॅनलला कनेक्ट झालेले आहेत. इंडियामधले लोकांना तिकडे बसून कॅनडा बघायला मिळतंय तुमच्या थ्रू. त्या प्रकारचे पण कॉमेंट येतात. बरेच जण मला म्हणतात की दादा आम्ही कॅनडाला तर काही येऊ शकणार नाही, आम्हाला ते काही शक्य नाही, परंतु तुमच्या व्हिडिओज मुळे आम्हाला संपूर्ण कॅनडा घरी बसल्या बसल्या पाहायला मिळतं. आम्ही तुम्हाला जसं व्हिडिओ मध्ये बघतो तशीच तुम्ही आहात, मनमोकळी साधेपणाने राहणारी. असं नाही की आता 1.5 लाख सबस्क्रायबर झालंय तर मग हे म्हणजे काही फेक नाहीये त्या गोष्टीचं. ते खूप चांगलं आहे. त्यामुळेच लोकांना ते कनेक्ट होतं, त्यामुळेच ते लोकांना आपली फॅमिली वाटते. आपण जसे आहोत तसं म्हणजे आपण प्रेझेंट करणं गरजेचं असतं. दिखावा करून आपण जास्त दिवस टिकू नाही शकत. आपण किती दिवस ऍक्टिंग करणार. त्यामुळे आपण जे आहात जसे आहात तसं आपण जर प्रेझेंट केलं तर ते जास्त लोकांना आवडतं. त्यामुळे आम्ही कुठल्याच प्रकारची ओव्हर ऍक्टिंग किंवा असं काही करत नाही. आमची फॅमिली आहे जसं आम्ही घरामध्ये डेली म्हणजे ऑफ कॅमेरा जसं वागतो तसंच आम्ही कॅमेऱ्याच्या समोर पण असतो आणि त्यामुळेच ते लोकांना जास्त आवडायला लागलं. जसं आता समजा कोणी तुमचं चॅनल नवीन बघताय तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगाल, तुमचं इंट्रोडक्शन कसं द्याल चॅनल बद्दल, की तुमच्या चॅनलवर काय काय बघायला मिळतं? तर आमचं चॅनल कसं आहे की आम्ही डेली लाईफ पण दाखवतो. म्हणजे जसं आपल्या फॅमिलीमध्ये समजा एखादा इव्हेंट असेल किंवा आपले सण असतील, वेगवेगळे फेस्टिवल्स असतील ते पण आम्ही सेलिब्रेट करतो. आणि त्याचबरोबर जर आपल्याला म्हणजे वेगवेगळे ठिकाणं पाहायचे असतील, वेगवेगळ्या ठिकाणावरती जायचं असेल, जसं की कॅनडामध्ये आता असंख्य असे वेगवेगळे टुरिस्ट प्लेसेस आहेत तर जगभरामधनं लोक त्या ठिकाणी येतात. तर या प्रकारचे लोकेशन्स पण तुम्ही आपल्या चॅनलवरती अगदी सहजपणे पाहू शकता. तर ते पण पाहायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे खेडेगावाचं जीवन असेल की जसं आता आम्ही खेडेगावामधनं आलेलो आहोत तर खेडेगावामध्ये पण ज्या प्रकारची लाईफ असते ती लाईफ पण आपल्या चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबर्सला पाहायला मिळते. तर या प्रकारचे व्हिडिओज आपले असतात, ट्रॅव्हल व्हिडिओज, विलेज लाईफ असते, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतं. फक्त एकच प्रकारचं नाही, कुकिंगचे पण व्हिडिओज असतात आपले
तर असे वेगवेगळ्या प्रकारचे एक कॉस्मोपॉलिटन कंटेंट म्हणता येईल आपल्याला. हा. असं कंटेंट आपल्या चॅनलवरती सगळ्यांसाठी असतं. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांचं मनोरंजन होईल असे व्हिडिओज आम्ही बनवत असतो. तर तुम्ही म्हणजे ऑडियन्सेसचे फीडबॅक पण घेतात तुमच्या Yes, सबस्क्रायबर्सचे. yes. तर हा स्वभाव तुमचा खूप छान आहे की म्हणजे फीडबॅक घ्यायचं. बरोबर. म्हणजे असं नाही की कोण पण काही पण येऊन बोलतंय, बट जे कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक आहे Right, तर तुम्ही right. तो पॉझिटिव्हली घेता बरोबर. आणि तसं इम्प्रुव्हमेंट आणि आपल्या करता आणि channel म्हणूनच ती ग्रोथ आहे. बरोबर. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं असेल की जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचे मला कॉमेंट्स वगैरे येतात, तर प्रत्येक कॉमेंटला माझा रिप्लाय असतो. आणि त्यावरनं मला बरेच जण म्हणतात की दादा, बाकीचे जे युट्यूबर्स आहेत आणि तुमच्यामध्ये आम्हाला हा फरक खूप जाणवतो की आम्ही बऱ्याच चॅनलवरती मेसेजेस करतो, परंतु आम्हाला कोणी रिप्लाय देत नाही किंवा काही माहिती देत नाही. परंतु माझं तसं नसतं. तुम्ही साधं मला हाय जरी केलं तरी त्या मेसेजला मी हॅलो किंवा कसे आहात तुम्ही असा माझा रिप्लाय असतो. आणि काही माहिती जरी विचारली तर मी त्यांना नक्की मला जी शक्य आहे ती माहिती मी त्यांना देतो. स्पेशली जॉब रिलेटेड मला बरेच जणांचे मेसेजेस येतात की दादा, आम्हाला कॅनडामध्ये जॉब करायचा आहे, इथे करायचं आहे, किंवा आम्हाला ही एजन्सी असे पैसे द्या म्हणते. तर मी त्यांना अगोदर सांगत असतो की तुम्हाला जर कॅनडामध्ये यायचं असेल तर एक तर तुमचं एज्युकेशन चांगलं असलं पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला कोणालाच म्हणजे पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः जॉब ऑनलाईन सर्च करू शकता, येऊ शकता. तर या प्रकारचं मार्गदर्शन पण मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना केलं आणि मला जे शक्य आहे ते मी माहिती त्यांना नक्की इनिशियली जेव्हा मी तुमचं बघत होती त्यावेळेस मी बघितलेलं होतं तुम्ही जॉब रिलेटेड पण लोकांना बरोबर, माहिती बरोबर. देतात. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही फॅमिली टाइमच दाखवतायत, पण नाही, तुम्ही नाही. खूप क्रुशियल माहिती पण देता. नुसतंच असं नाही की तुम्ही कुठल्या ठिकाणाचं माहिती बरोबर, देताय. बरोबर. तर अशी जी साध्या ज्या घरांच्यात इन्फॉर्मेशन पोहोचू शकत नाही असे पण इन्फॉर्मेशन मी तुमच्या चॅनल थ्रू बघितलेले. आणि जीवनामध्ये कसं असतं माहितीये का, आपल्या नशिबाला संघर्ष हा वेगवेगळ्या प्रकारे आलेला असतो. कोणाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कमी असतो, कोणाच्या आयुष्यामध्ये संघर्ष जास्त असतो. पण त्याला घाबरून आपण माघार घेऊन चालत नाही. आणि मी माझ्या जीवनाची सुरुवात ही खेडेगावामधून झाली. खूप बिकट परिस्थितीमधून मी वर आलो आणि त्या परिस्थितीची जाणीव मला आजही आहे. आणि त्यामुळे मला नेहमी वाटतं की जर आपल्याला कोणी काही विचारत असेल तर आपण फ्रँकली काय सांगायला हरकत नाही, किंवा आपल्याकडे जर ती माहिती आहे तर ती साठवून ठेवून काय फायदा होणार नाही. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं मी माहिती सर्वांना देत असतो. तर तुमचं पूर्ण कॉन्टेंट मराठी भाषेवरच आहे आणि सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही कदाचित लोकांना ते समजणार नाही, लोकांपर्यंत जाणार नाही, आजकाल लोक विचार करतात, तर तरी पण तुम्ही मराठी भाषेवर आज तुमच्याकडे एवढे सबस्क्रायबर्स आहेत आणि एवढी फॅमिलीज कनेक्टेड झालेल्या आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं की आपण जेव्हा कंटेंट तयार करतो त्यावेळेस आपली जी मातृभाषा आहे किंवा जे आपल्या भाषेवरती आपलं प्रभुत्व आहे, ज्या भाषेवरती आपलं कंट्रोल आहे, त्याच भाषेमध्ये आपण कंटेंट तयार केले पाहिजे. भले आपल्या मराठी भाषेला समजा लिमिटेड ऑडियन्स आहे, खूप म्हणजे वर्ल्ड वाईड जरी नसलं तर तरी आपण त्याच्यावरतीच कंटेंट तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही इंग्लिश असाल, हिंदी असेल, गुजराती असेल, तर मातृभाषेमध्ये ज्या प्रकारचं आपण कंटेंट निर्माण करू शकतो ते आपण इतर भाषेमध्ये करू शकतो. तर तुमचा ओव्हरऑल कॅनेडियन एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही जेव्हा आता बाहेर पडता, नॉट जस्ट मराठी पीपल बट ओव्हरऑल लोक कशी आहेत इकडची आणि तुम्हाला कसं वाटतात? कॅनडामध्ये म्हणजे खूप फ्रेंडली पीपल आहेत. इथले कुठल्याच प्रकारचे इथे कोणाविषयी निगेटिव्हिटी नसते, कुठल्या विषयी कोणाविषयी कोणाचा द्वेष नसतो किंवा राग नसतो. इथे लोक आपल्या कामाशी संबंध ठेवतात. आपण आपलं काम आणि एवढं याविषयी त्यांचं लाईफ असतं. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात बाहेर कॅनडामध्ये, कुठल्याही शहरामध्ये गेलात तरी तुम्हाला असं कधी जाणवणार नाही की तुम्हाला कोणी असं वेगळं फील करेल किंवा असं काही. आणि कॅनडा खरंच खूप सुंदर देश आहे. या ठिकाणी फक्त एकाच कम्युनिटीचे किंवा एकाच प्रकारचे लोक राहत नाही. जगभरामधनं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळेजण चांगले राहतात. तर ही कॅनडाची खूप चांगली गोष्ट आहे. आणि मुलांचं शाळेचं वगैरे कसं असतं ते? शाळेचं मुलांना इकडे सप्टेंबर पासून स्कूल स्टार्ट होतं कॅनडामध्ये. सप्टेंबर ते जून एंड पर्यंत मुलांच्या शाळा असतात तिथे. आणि मग जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात. पूर्ण स्कूल हे विंटर मध्येच असतं, त्यामुळे मुलांना ते युज टू झालेलं. एज्युकेशनल स्ट्रक्चर कसं आहे? एज्युकेशन खूप चांगलं आहे मुलांचं इथे. ते म्हणजे
फ्रेंडली मुलांना सगळं काही शिकवलं जातं. हम्म. कुठल्या प्रकारचं त्यांच्यावरती प्रेशर वगैरे नसतं. जसं हम्म. की इंडियामध्ये तुम्ही पाहता की एक्झामचं खूप प्रेशर असतं हम्म. मुलांवरती, अगदी लहान लहान मुलांवरती खूप हम्म. ही टेस्ट द्या ती टेस्ट द्या. हम्म. कॅनडामध्ये त्या प्रकारचं नसतं. ग्रेड 6-7 पर्यंत त्यांना असं कुठल्या प्रकारचं प्रेशर वगैरे नसतं. हम्म. हायस्कूलला मग गेल्यावरती हळूहळू मग ते एक्झाम वगैरे त्यांचे स्टार्ट होतात. हम्म. परंतु अंडर ग्रेड 8 पर्यंत त्यांना असं काही प्रेशर नसतं. आपण सगळं डिस्कस केलं, युट्यूब, तुमची फॅमिली जर्नी आणि तुमचे हॉबीज, इतर ऍक्टिव्हिटीज, सगळ्या सीझनल गोष्टी आणि खूप माहिती मिळाली. सो जसं तुम्ही त्यांच्या अभ्यासामध्ये पण खूप इन्व्हॉल्व्ह आहात, त्यांच्या अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय कशामध्ये जास्त पॅशनेट आहेत? ओके. तर आता मुलांना लहान एज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हम्म. आवडतात. हम्म. तर धनुषला सॉकर जास्त आवडतो. हम्म. त्यामुळे तो केम्ब्रिज क्लब आहे हम्म. त्यांचा, युथ क्लब आहे अंडर हम्म. 14चा. हम्म. त्या क्लब साठी धनुष खेळतो. हम्म. तर त्याला सध्या सॉकरची खूप आवड आहे. हम्म. आणि रियान्सला पण आवडतो, त्याला बास्केटबॉल जास्त आवडतो. हम्म. तर बास्केटबॉल मध्ये त्याला म्हणजे इच्छा आहे पुढे हम्म. फ्युचर करण्याची. सो तुम्हाला काय आवडेल पुढे जाऊन व्हायला, म्हणजे काय परस्यू करायचं? I want to become a professional soccer player. Play for Real Madrid, my favorite team. ओके, दॅट्स ग्रेट. अँड फॉर यू? I want to play basketball. आणि 2 बॉईजचे पॅरेंट्स होणं कसं आहे? चॅलेंजिंग, किती चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही कॅनडा सारख्या देशामध्ये आहात, तिथे आपल्याला फॅमिली सपोर्ट खूप कमी असतो. आणि त्यामुळे त्या पिरियड मध्ये मुलांना म्हणजे अर्ली एज मध्ये त्यांना ग्रो करणं किंवा त्यांची केअर करणं हे चॅलेंजिंग असतं. आपलं गावाकडे किंवा इंडियामध्ये कुठे असेल तर आपले आजी आजोबा असतात, घरातले दुसरे मेंबर असतात जे आपल्याला थोडी हेल्प वगैरे करतात. परंतु इथे आपल्याला जे काय करायचं ते आपल्याला स्वतःलाच करायचं असतं. त्यामुळे थोडस चॅलेंजिंग आहे. तुम्हाला काय भावंड आहेत? हा, आम्ही टोटल 4 भाऊ हा. आहोत. मी सगळ्यात लहान आहे. मोठे बंधू गावाकडेच असतात. 2 नंबरचे आर्मी मध्ये होते, अच्छा. ते रिटायर झाले सध्या पोलीस मध्ये. आणि 3 नंबरचे लातूर मध्ये टीचर आहेत, ते दोघं हजबंड वाईफ तिथे सेटल झालेले आहे. आणि मी एकटाच आहे जो देश सोडून थोडंसं दूर आलेलो आहे. आणि तुम्हाला? मला एक छोटा भाऊ आहे आणि मी एकटी. आम्ही दोघंच. आणि आता गेम खेळूया, रॅपिड फायर गेम. ओके, ओके, थोडा टफ होणार आहे. ओके. आर यू बॉईज रेडी? Ready? रॅपिड फायर आहे. ओके. सो कोणी उत्तर देऊ शकतं. ओके. ओके, घरात सगळ्यात जास्त कोण बोलतं? रियांश. आई बाबा जास्त बोलतात. सगळ्यात जास्त फोनवर कोण असतं? Both of them. तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कोण लावतं? ओनली गर्ल इन द फॅमिली. तरी मला प्रॉपर काहीच करू देत नाही. आणि सगळ्यात जास्त शॉपिंग पण कोण करतं? ओके, सगळ्यात जास्त पैसे सेव्ह कोण करतं? डॅड. सो बेस्ट कुक कोण आहे? पण मी तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज बघितलेले आहेत. रियांशला आणि धनुषला पण मी कुक करताना बघितलेलं आहे, काय मम्मीला हेल्प करताना. सगळ्यात मेसी कोण आहे? आणि सगळ्यात डिसिप्लिन कोण आहे? तू सांग आता, डिसिप्लिन कोण आहे? डिसिप्लिन सर्व व्यवस्थित कोण ठेवतं सगळं ते? सगळ्यात इमोशनल कोण आहे? सगळ्याच सगळ्यात फनी कोण आहे? रियांश. रियांश इज गेटिंग ऑल द पॉइंट्स. घरामध्ये नॉट येतोच. आणि ट्रॅव्हल प्लॅन सगळ्यात आधी कोण बनवतं? ओके, पॅकिंग लास्ट मिनिट कोणाची असते? माझी. कॅमेरा सुरू झाला की सगळ्यात जास्त एनर्जेटिक कोण असतं? आणि रिटेक सगळ्यात जास्त कोणाला लागतो? मला. व्हिडिओ अपलोड झाल्यावर व्ह्यूज किती आले हे कोण चेक करत बसतं? शिल्पा रात्रीच्या आहे ना 2 वाजता 3 वाजता पाहत असते. आम्ही झोपेमध्ये असतो, तिचं तेच चालू असतं. मला messages येत राहतात ना, comments वगैरे. Comment काय आले, किती झाले,
जर नेगेटिव्ह कमेंट आलीच तर कोण रिॲक्ट करतं, म्हणजे कोणाला अफेक्ट होतं? रिॲक्ट मी करतो. मला थोडंसं वाटतं की काय आले असेल, परंतु मी ते पॉझिटिव्हली घेतो की काय असेल. कारण प्रत्येक निगेटिव्ह कॉमेंट हा काही निगेटिव्ह नसतो. त्यामध्ये आपल्याला बरंच काही नवीन शिकण्यासारखं असतं. कारण निगेटिव्ह मधनच आपण आपली काय मिस्टेक आहे किंवा आपल्यामध्ये काय त्रुटी आहेत ते आपल्याला समजतं. त्यामुळे मला आवडतं ते. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, केंद्रीय कॅनडाचा खरा बॉस कोण आहे? कॅनडाचं असं म्हणजे स्पेशली कोणी नाही. ही एक टुगेदर फॅमिलीचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन आम्ही तेवढंच आहे. तेवढं शक्य तेवढं कॉन्ट्रीब्युशन करत असतो. असं boss त्याच्या वगैरे. पाठीमागची मेहनत सगळी धनंजयची आहे. हम्म. व्हॉइस ओव्हर पासून ते व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ बनवणं ते. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे पूर्ण फॅमिली आमच्याकडे आलात आणि माझ्यासोबत पॉडकास्ट करायला रेडी झालात. मी नेहमी तुम्हाला मतलब कॅमेरावर बघते आणि आज प्रत्यक्षात भेटली आणि मला त्यात काही डिफरन्स नाही वाटला. मला ते जाणवलं की हा आपल्यासारखीच फॅमिली आहे आणि आता ती समोर बसल्यावर पण तशीच आहे. त्यामुळे तो जेन्युइननेस, तो जो दिसतो तो तसाच आहे. सो मला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि आपण भेटतच राहू. आणि आपली लास्ट इयर पासूनचं प्लॅनिंग चालू होतं, पण ते आता अशा मोमेंटला झालं, पूर्ण झालं. आणि त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल आणि माझ्याकडून छोटस गिफ्ट. थँक्यू. मला 2 शब्द सांगायचे वाटतात की प्रांजलनी आम्हाला बोलवलं इथे आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा पाहुणचार केला आणि जेवायला पण मस्त बनवलं होतं. आम्ही जेवण केलं एकत्र बसून आणि विशेष म्हणजे खूप छान अशा गप्पा केल्या. हो. बऱ्याच दिवसानंतर अशा गप्पा करण्याची संधी मिळाली आणि केंद्रीय फॅमिलीचं जे तुम्ही मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी आमच्या सर्वांतर्फे तुमचे खूप खूप थँक्यू आभार सो मानतो. मच. थँक्यू. मला एक छोटस गिफ्ट पूर्ण फॅमिलीला. थँक्यू. याची काय गरज नव्हती. नाही, असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही प्रांजल सोबत त्यांच्या घरी बऱ्याच वेळ मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर आम्ही घरी परत निघालो. घरी परत जात असताना वाटेमध्ये टोरंटो एअरपोर्टच्या जवळ रियांसचा एक खूप आवडता स्पॉट आहे. त्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबलो. हो, सिंधू सभाच पाठीमागे गेलं ते. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा पॉडकास्टचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.